सोपी गोष्ट नाही, सहज साधू भेटत नाही. माऊली सांगतात, हो सुंदर, बहु अवघड आहे, बहु अवघड. पण किती अवघड, किती अवघड. चंद्रामृत सुखे सेववेल, हस्ता जाता रवी धरवेल, बाय हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटीन होईल का, ऐशी कैशी आणि भेटती ते साधू. म्हणजे इतकी अवघड आहे. चंद्रामृत प्राप्त करून घेता येईल, वाघनेचं दूध मिळवता येईल, पुरेचा सूर्य पश्चिमेला उगल, परंतु जीवनामध्ये साधूची भेट होत नाही. होतच नाही का, होते, पण कधी होते. हा, माऊलीची ओळी सांगतो बाप्पू. आता आपल्याला भेटलेत साधू, निश्चितपणे भेटलेत. नाही भेटले, कोणला कोणला भेटले, ज्याला भेटले ते वर हात करा. वा, भेटले. बरं, कशामुळे भेटले. माऊली म्हणतात, आईशी कर्मदशा साम्य, जे त्वय वेरेचा ते श्रीगुरु अपैसा भेटेची. ज्यावेळेस कर्माची साम्य दशा प्राप्त होते त्यावेळेस जीवनामध्ये साधू स्वतःहून भेटत असतात, त्यांना शोधण्याची गरज नाही. जसं काल माघ शुद्ध दशमी झाली, जगगुरु तुकोबरायांना चैतन्य बाबा स्वतःहून शोधत आले का तुकोबरा त्यांच्याकडे गेले. ते त्यांच्याकडे आले का हे त्यांच्याकडे गेले. अरे चैतन्य स्वामी त्यांच्याकडे आले. आपण गुरुपरदाभंग म्हणतो, सत्य गुरु राय कृपा मज केली, परिणाई घडली सेवा, काही सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. म्हणजे गंगेवर स्नाना करता चालले तर तिथं त्यांना शोधलंय, त्यांनी सापडवलंय. ज्यावेळेस कर्माची संगदशा प्राप्त होते त्यावेळेस म्हणजे अवघड असणारी शांत भेट होत असते पहा, किंवा त्याचं भाग्य उदायला आलं, पुण्य फळाला आलं, त्यावेळेस जीवनामध्ये साधूची भेट असते पहा. तुकोबरा म्हणतात की माझ्या भाग्याचा उदय झाला, पुण्य फळाला आलं, त्याचा परिणाम असा झाला, पुण्य फळले बहुत दिवसा, 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 अनेक दिवसाचं पुण्य फळाला आलं आणि परिणाम जीवनामध्ये साधूची भेट झाली. आणि साधूची भेट झाल्यानंतर साधूनी ज्यावेळेस जवळ घेतलं आणि साधूनी मला ज्यावेळेस त्या परमताचा उपदेश केला त्यावेळेस तो कोवरा, आज फुटले माझे पुढे बहुत जन्माचे साखळे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. पा, आणि ज्यांचा आपण कार्यक्रम करतो त्यांचाही थोडक्यात विचार जर केलाच, कारण ज्याची खवी पुढी त्याची वाजवी टाळी घातल्याने, किंवा ज्या स्मरणार्थ कार्यक्रम आहे ते सुद्धा थोडस बोललं पाहिजे. पहा, यांच्या घराण्याचा विचार जर केला, आत्ताच भाऊंचा माझा विषय झाला की 3 पिढ्याचा परमार्थ येतं, 3 पिढ्याचा परमार्थ. आबांचे वडील, भाऊंचे वडील ते, आणि आता महाराज, म्हणजे 3 पिढ्या आहेत ना. सुरुवातीला आबांच्या वडिलांनी म्हणजे नानांचा अनुग्रह घेतला, मुळे दादाने तिने त्यावेळेची, ती एक पिढी, त्यांची पिढी आणि ही एक पिढी. आणि त्याचा परिणाम असा झाला की अनेक दिवसाचे सत्संग झाला. ना अनेक दिवसाचा सत्संग झाल्याचा परिणाम असा झाला की थोडा जरी सत्संग झाला, थोडा थोडा सत्संग बर का, थोडा,
किती झाला? अर्धाक्षर तुकोबाराय म्हणतात, अर्धाक्षर घडे संतांची संगती, तेने होय शांती महत पापा. म्हणजे अर्धाक्षर जरी संतांची संगत घडली तरी किती पाप असलं त्या पापाच्या राशीच्या राशी जळून जातात. पहा, उदाहरण सांगायचं झालं, सर्वात मोठं उदाहरण वाल्यापाळ्याचं उदाहरण आपण ऐकलेलं आहे. किती पाप, किती पाप. एक ब्राह्मण म्हणलेले बरं का, ब्राह्मण जर मारला एक राळ्या एवढा खडा टाकायचा. असे किती रांजण भरले होते? 7 रांजण. पण ज्या वेळेस त्याचा भाग्याचा उदय झाला, भाग्याचा उदय झाला, परिणाम त्याचा धंदाच होता. सर्वांना दृष्टांत माहिती, लोटारोपणा. परंतु ज्यावेळेस भाग्याचा उदय झाला त्यावेळेस नारद महर्षींनी ठरवल्याचा उद्धार करायचा म्हणून. आणि ज्यावेळेस ज्या जंगलामध्ये ते लुटारूचं काम करत होता त्या जंगलामध्ये नारद महर्षी गळ्यामध्ये विना आहे, हातात चिपळ्यात आणि भजन करीत चालले, नारायण नारायण नारायण. आणि ज्यावेळेस वाल्याने हे बघितलंय त्यावेळेस समोरून आले, हातात कुऱ्हाड होती. आणि जेव्हा कुऱ्हाड होती हातात आणि मारायला धावलाय त्यावेळेस नारदाच्या मुखातून शब्द गेले, वाल्या अरे मार, तुला मारायचं असलं तर मार म्हणे, तुझ्या हातून जर मरण असेल तर मी चुकवणार नाही, तू कोण चुकवणार म्हणे. पण तू मारतोस मला, पण तू ज्याच्याकरता मारतो ते तुझ्या वाटकरी सहभागी आहेत का बघ. ज्यांच्याकरता करतोस हे तुला मदत करणारे आहेत का, तुझ्या पापात वाटकरी आहेत का. आणि ज्यावेळेस ते कोण म्हणतं नाही, तुला विचारून ये, पण तू जाशील ना, बांधून टाकलं. आणि ज्यावेळी विचारायला गेले, पत्नीला विचारलं, मुलाला विचारलं, भावाला विचारलं, पण कोण हा म्हणलं. मग कोण आहे जगामध्ये आपलं? म्हणतो तर आपण फक्त आपले, पण विचार जर केला तर घेई अनुभव कोणाचे ते कोण, अंतकाळी जाण पारखीची होती. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे, सगळे सोयरे मेल्यावरती सर्व राहिले, तुटतील धागे धोरे प्राण्या मायेचा बाधा. जसे की मायाजाळ, मायाजाळ. बरं, दुसरा प्रश्न शंका निर्माण होईल, जरी आपले कोणीच नाहीत मग यांना सोडूनच द्यायचं का? महाराज तुम्ही टमाटामा बोलता पण सोडलं का बायका पोरांना? सोडायची गरज नाही, सोडायची गरज नाही. फक्त यांच्यात राहायचंय, पण यांच्यात असून नसायचंय. संसारी असावे असुनी नसावे, संसारी असावे असुनी नसावे, संसारी असावे असुनी नसावे, संसारी असावे असुनी नसावे. भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, संसारी असावे असुनी नसावे, संसारी असावे असुनी नसावे. तुकोबाराय सांगतात संसारी असावे असूनही नसावे. म्हणजे कसं? जेवी जळा आत पद्मपत्र. कमळ पाण्यात असतं पण पाण्याने लिप्त होत नाही. चला, कमळ नसल बघितलं कोणी, पण मायबाप आळूचा पान आपण सर्वांनी बघितलंय. प्रत्येकाच्या घरी आळूचं पान पेटी नसतं. घरी येऊन तरी प्रयोग करायचा, आळूचं पान घ्यायचं, पातेलभर पाणी घ्यायचं आणि ते पान त्या पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायचं आणि सकाळी पाणी बाहेर काढायचं, वलं होतं बघायचं. नाही ना होत? रात्रभर पाण्यात पण वलं होतं. तसं रात्रंदिवस संसारात राहायचंय, बायका पोरात राहायचंय, लेकरा बाळात राहायचंय, नात्यावात्यात राहायचंय, भावकीत राहायचंय, गावात राहायचंय, पण याच्यात असून नसायचंय. आणि ही कला बरं का गणेश, ही कला फक्त आणि फक्त संतच शिकवतात, दुसरं कोणी शिकवत नाही. म्हणून संतांची शरणागती करायची. संताने ना प्राप्ती नाही, 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 संताने ना प्राप्ती नाही. ऐसे वेद घेते भाई, ऐसे वेद घेते नाही, ते तारण
संताविना प्राप्ती नाही वेद रीती ग्वाही. आपल्या कीर्तनाचा गाभा आहे प्रमाण. ज्या वेळेस मग ही मंडळी सद्गुरूंची शरणागती केली, मग आबांचे वडील असतील, आबा असतील, सर्व कुटुंबातले, आणि भगवान परमात्म्याचं जर नामस्मरण जर आपण नित्य जर केलं, त्या नामाचा परिणाम काय होतो? माऊली हरिपाठात सांगतात. हरिपाठात नित्य नेमी नामी ते प्राणी दुर्लभ. हरिपाठात ध्रुवपद, हरिपाठाचं ध्रुवपद, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करेल. अरे भगवान परमात्म्याचं नित्य नामस्मरण जर केलं तर त्या नामाचा परिणाम होतात, पुण्याची गणना कोण करील. इतकं पुण्य होतं, इतकं पुण्य होतं, त्या पुण्याची गणनाच करत नाही. आणि नामामुळं नामस्मरणानं पुण्य होतच, पण जेव्हा आपण संतांचं नामस्मरण करतो, संतांचं नामस्मरण करतो, संतांच्या नामस्मरण सुद्धा काय होतं? पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. संतांच्या साधूच्या नामस्मरण सुद्धा पुण्यच होतं, आणि देवाच्या नामस्मरण सुद्धा पुण्यच होतं. आणि असं पुण्य झाल्यानंतर बघा, ज्यांचं आपण स्मरण करतो, आता माझ्या माहितीप्रमाणे तुमचा काय अनुभव असेल मला माहिती, पण माझा अनुभव सांगा. ज्यावेळेस मी 22 वर्षापूर्वी बंडू भाऊ कीर्तन करायला लागलो, आणि नानांची ख्याती ऐकून एक दिवस ठरवलं की पिंपळ्याला जायचं. आणि पिंपळ्याला बुधवारी सुट्टी असायची त्यावेळेस आम्हाला. आणि ज्यावेळेस पिंपळ्याला आम्ही आलो, एक जोडदार होता माझं संग, आणि म्हणले ना आम्हाला नानांना भेटायचंय. आम्हाला गावात एक जणांनी सांगितलं, म्हणले ते चिंचेचं झाड दिसतंय तिकडं जा, म्हणजे त्यांची वस्ती आहे तिकडं म्हणले. आणि जेव्हा तिथं आलो आम्ही, आल्यानंतर माई तिथं होत्या, आणि विचारलं, म्हणजे आम्ही नगरून आलो, म्हणलं आम्हाला नानांना भेटायचंय. नानांचं घर हेच का? म्हणले हो हेच. म्हणजे नाना कुठे? ते म्हणले ते बहिर दिशेला गेलेत. म्हणले आता येते तुकडीवर बसा. आम्ही तिथंच थोडसं दारात बसलो. आम्ही 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले, अर्धा तास झाला, पण नाना काय यायला तयार नाही. आम्ही म्हटलं कुठे गेलेत माई? ते ती काय तिकडे गेलेत. मग आम्ही तिकडे गेलो. जेव्हा आम्ही तिकडे गेलो तर नानांच्या हातात डबा होताच, परत असा डबा असा पाठीमागं 2 हात टाकलेले, आणि तिकडे जायचे आणि इकडे यायचे त्या तिथंच. आणि ज्यावेळेस आम्ही तिथे गेलो, बोललो नाना आम्ही आलो तुम्हाला भेटायला. तिथं आम्ही दर्शन वगैरे घेतलं, आणि अरे म्हणले मी किती वेळ झाला इकडेच बसलोय. म्हणले चला 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 म्हणले. आणि ज्यावेळेस घरी गेलो, घरी गेल्यानंतर संत कसे असतात हे मला सांगायचे. ज्यावेळेस घरी गेल्यानंतर माईला नाना म्हणले, अगं कोण आलंय तू बघितलं का? म्हणले महात्मे आहेत, आणि त्यांना तू पाणी वगैरे काही दिलं का नाही? त्यावेळेस माई म्हणलं मी नाही दिलं म्हणले अजून. तर नाना त्यावेळेस काय बोलले मी आता उघडं सांगत नाही माईला काय बोलले ते. आणि मग नानाचा सत्संग सुरू झाला. एकादशीला सत्संग व्हायचा पहा. आणि ज्यावेळेस तिथं येत असताना मग आबांची ओळख झाली पहा 2-3 याच्यामध्ये. आणि आबांची ओळख झाल्यानंतर मग तिथं प्रवचन झालं पहा, आणि एक कीर्तन गावात झालं. आणि तिथं प्रवचन ऐकलं. नानांना काय, आबांना काय वाटलं कोणाला माहिती. आबा म्हणले आमच्या घरी तुम्हाला कीर्तन करायचंय म्हणले. आणि मग माझं पहिलं कीर्तन, पूर्वी आता इथं खड्डा असायचा बारा जसे, आणि पूर्वेला तोंड करून वाटतं घर होतं. आणि त्यावेळेस पहिलं कीर्तन आबांनी इथं करून घेतलं होतं पहा माझं. आणि तिथून पुढे तवापासून आबाचे आमचे संबंध पहा. आणि इतका संघ झाला, परिणाम असा झाला त्याचा, पुण्य इतकं झालं पुण्य. आणि त्या पुण्याचं कर्ज भगवान परमात्म्यावर झालं पहा. काय झालं? नामधारकाचं कर्ज होतं भगवान परमात्म्यावर. तुम्ही म्हणता कसं काय? चला ज्ञानेश्वरीत 8वा अध्याय 132-35 नंबरची ओवी असतात पहा. ते ऋणेपण देखोनी अंगी आपल्या उत्तीर्णत्वा लागी, आणि भक्ताच्या तनु त्यागी परिचर्या करी, अशी ओवी पहा. भक्ताचं ऋण होतं कोणावर? भगवान परमात्म्यावर. बघा आता आम्ही आलो, मी वाटेफळ जवळच आलो, लगेच गणेशचा फोन आला. म्हणजे कुठचे गालेत? म्हणलं आलोय का म्हणे जवळ.
लवकर या म्हणजे मी घरीच येऊन चहा पाणी करून आपण तिकडे जाऊ. आल्याबरोबर इथं थांबलो, चहा पाणी आमचं झालं. आता इथं आल्याबरोबर त्यांनी एवढी इज्जत दिली, चहा पाणी केलं. उद्या ते जर आमच्या भागात आले तर मला कमीत कमी वाटण का नाही आपण याला पाणी तरी पाजावं म्हणून. मग आपल्या जीवाला जर वाटतं तर भगवान परमात्मा नसं वाटत. मग एवढं ऋण होतं. मग ते ऋण फेडण्याकरता भगवान परमात्मा त्या नामधारकाची, त्या साधकाची सेवा करतो. कधी? तनु त्यागी, तरुणाम शरीर, शरीर सोडत असताना त्या भक्ताची तो सेवा करतो. आपल्याला नाही वाटत बरं का, दिसत नाही आपल्याला बरं का बापू, पण त्याची सेवा करतो. आणि मग कशी सेवा करतो? माझा भक्त देखून या, यमका जाती सांडोन्या, त्याची विमानी बैसोन्या आपण पे नेत असे भागवतातल्या वाजात. मग त्या भक्ताला विमानात बसवतो भगवान परमात्मा. तो कोबरात विमानात बसवून गेला नाही. जो नामधारक आहे, निष्ठावंत भक्त आहे, भक्ताचा तो दास आहे भगवान परमात्मा, तो अनन्य भक्त आहे तो. मग त्याला विमानात बसवतात आणि स्वतः भगवान परमात्माला घेऊन जातात. किती भाग्य, किती भाग्य, किती पुण्यवान. असे जे पुण्यवान आहेत ना, ते पुण्यवानाचं वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणात. पुण्यवंत गेले कीर्ती ठेवोनिया, पुण्यवंत गेले कीर्ती ठेवोनिया, गेले कीर्ती ठेवोनिया, पुण्यवंत गेले कीर्ती ठेवोनिया, पुण्यवंत गेले कीर्ती ठेवोनिया, पुण्यवंत गेले कीर्ती ठेवोनिया, पुण्यवंत गेले पापी माया गेले अधोगती, पापी माया गेले अधोगती, पापी माया गेले अधोगती, धन्य संपादी झाले जीवनमुक्त, धन्य संपादी झाले जीवनमुक्त. माया गेले अधोगती, पापी माया गेले अधोगती, पापी माया गेले अधोगती, धन्य संपादी झाले जीवनमुक्त, धन्य संपादी झाले जीवनमुक्त. महाराज सांगतात असे जे आहेत ना ते पुण्यवान आहेत. पुण्यवंत गेले कीर्ती ठेवून या, म्हणूनच उपक्रम चालू आहे. पण पापी जे आहेत ना, पापी गेले वाया अधोगती. आता त्यांचं आपल्याला वर्णन करायला वेळ नाही, वेळ मला फक्त 10 मिनिटं राहिलेत पहा. मग त्यांनी सांगितलं 10 मिनिटं फक्त, नाही जाणार पुढं, कारण आम्हाला सवय तिकडे भोंगा झाला, पहिला भोंगा झाला की हातातलं काम सोडून द्यायचं आणि लगेच हात धुवायचे, दुसरा भोंगा झाला लगेच बाहेर पडायचं. ऐक नाही झालं असो. तर ते सांगतात पुण्यवंत गेले कीर्ती ठेवण्या, पापी गेले वाया अधोगती. जे पुण्यवान आहेत त्यांची स्थिती गती हे प्राप्त होते, आणि जे पापे ते मात्र अधोगतीला प्राप्त होतात. आणि त्याच्या पुढे मी जाऊन सांगेन, जिवंत असताना ज्यांचं नामाचं चिंतन अहोरात्र चालू आहे, अखंड चालू आहे, ते मरणा इलीचं कडे मज मिळून गेले पुढे. मग मरणालीकडे जातील केवी माऊली म्हणतात. जेवी जितेने अवसरे ते आवडून जीवी उरे, आणि मरणाचे मेरे फारो लागे पणा. हा म्हणजे ते मरणाच्या अगोदर जर मला येऊन मिळाले तर मरणानंतर पुढे जाणार आहे. म्हणून त्यांना आता दुसऱ्या गतीचा काय प्रश्न राहिला का? भगवत स्वरूप झाले ना. असा भक्त, असा पुत्र आपल्या कुळामध्ये जन्माला येण्याकरता मायबाप आपले जे पूर्वज आहेत ना, पूर्वज ते इच्छा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू रोगी नाही, हे नाही. स्वर्गीचे पूर्वज इच्छिताती की वंशी हरिभक्त होईल का कोणी? आमच्या वंशामध्ये एखादा हरिभक्त जन्माला येईल का? आणि जर एखादा हरिभक्त जन्माला आलाच एक बर का, तर त्याचा परिणाम ते सांगतात तारे त्याने सकळे कुळा. तो सगळ्या कुळाचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आमच्या कुळामध्ये एखादा हरिभक्त जन्माला येईल का ही इच्छा कोण करतंय? आपले पूर्वज करतात. आणि जर असा जन्माला आला तर तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती व्हावे तया. त्याचं कल्याण व्हा म्हणून ते त्या ठिकाणी आशीर्वाद देतात, प्रार्थना करतात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने भाग्यवान कुळे, भाग्यवान घरे
सगळेच हरिभक्त आहेत घरामध्ये, असं माझ्या माहितीप्रमाणे. कदाचित मला नसेल सगळं माहिती, पण सहज हरिभक्त आहेत सगळे, ऐक नाही. तर अशा पद्धतीने निश्चितपणे भाग्यवान माणसं आहे. मग ते सांगतात, पुण्यवंत गेले कीर्ती ठेवण्या, पापी गेले वा यादोगती. असे जे ना त्यांचा संसार धन्य धन्य ते संसारी, ते जन्म मरण रूपी संसाराला आले आणि ते धन्य झाले, धन्य ते संसारी. आणि असे जे आहेत ना, मग त्यांचं अखंडित स्मरण करायला सांगतात. त्यांचं अखंडित स्मरण करा. आणि त्यांचा जो जन्म आहे ना, तो निश्चितपणे सफलच झालाय. त्याच्या जन्म सार्थकच झाले. शेवटचे चरण बोधला म्हणे त्यांचा जन्म सफल झाला. बोधला त्याचा जन्म सफल झाला. बोधला म्हणे त्याचा जन्म सफल झाला. बोधला म्हणे त्याचा जन्म सफल झाला. बोधला म्हणे बोधला म्हणे बोधला म्हणे बोधला खंडित
ज्ञानेश्वर माऊली आज या ठिकाणी बाबांच्या या मासिक श्राद्धाच्या निमित्तानं या ठिकाणी मला आमंत्रित केलं. पहिल्याच वेळेस आमंत्रित त्यांनी केलं होतं, परंतु मागच्या एका दिवसाला कार्यक्रम असल्यामुळे येता आला नाही. परंतु परत 8 दिवसापूर्वी सरांनी फोन केला, मग म्हणलं येतो. मी काय मोठा कीर्तनकार नाही, काय नाही गणेश, तुम्हाला माहिती आहे काळे हात करणारा माणूस आहे. आता 1.5 वर्षापूर्वी रिटायर झालोय. परंतु लहानपणी आईचे संस्कार घडले आणि आई भजनाला जात असायची. आईच्या संस्कारामुळे खऱ्या अर्थाने इथपर्यंत आलो. पुढं भाग्याचा उदय झाला, साधूची भेट झाली, संत श्रीपाद बाबा भेटले, नाना भेटले, अनेक साधू भेटले आणि त्या साधूचा परिणाम, संगतीचा परिणाम, त्याच्या बोधाचा परिणाम म्हणून तुमच्या पुढे बिगर शेपटाचं 2 पायाचं गाडव उभं आहे. वास्तविक आता अधिकारी नाही, परंतु एक साधूची फक्त कृपा आहे आणि म्हणून परत हा जन्म नाही, शेवटचा जन्म आहे. या जन्मात आपण सार्थक करून घ्यायचंय. म्हणून या अभंगावर या ठिकाणी आपण बोलण्याचा प्रयत्न केला. अभंग कोणता घ्यावं, काय डोक्यात 2-3 अभंग डोक्यात होते, परंतु या ठिकाणाला तर हा अभंग सुचला आणि या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. आपण काही बोलत नसतो, बोलणारी शक्ती वेगळी आहे आणि त्याचा आपण विचार करायचा. फक्त 5च मिनिटं तुम्ही जास्त घेत नाही, मला आठवलं म्हणून सांगतो. मरणकाल कसा असावा, जोग महाराजांचा महिपा. जोग महाराज हे ताकदीचे पैलवान होते, ताकदीचे पैलवान. त्यांच्या ताकदीची कीर्ती ऐकून एक हरियाणातला पैलवान त्यांच्या संग कुस्ती खेळण्याकरता आलाय आणि 4-5 वाजले होते. घर शोधित जोग महाराजांच्या घरी गेला. म्हणजे
तुम्हीच का म्हणले जोग महाराज? म्हणले हो मी. म्हणजे तुम्ही पहिलवान आहात? म्हणले हो. म्हणले मला तुमचं कुस्ती खेळायची म्हणले, म्हणून मी आलोय. ठीक आहे म्हणले, आज संध्याकाळी आपण जेवण वगैरे करू, आराम करू, उद्या आपण कुस्ती खेळू म्हणले. आणि संध्याकाळ झाली, माईनं स्वयंपाक वगैरे केला आणि जेवण वगैरे वाढलंय. पण तिळाचं तेल पूर्वी असायचं, तिळाचं तेलच नव्हतं चटणीवर वाढण्याकरता, आणि तेलच नव्हतं म्हणून माईने वाढलं नाही. जोग महाराज म्हणले तेल नाही वाढलं, म्हणजे तेलच शिल्लक नाही. म्हणजे तीळ आहेत का? म्हणजे हो तीळ आहेत. म्हणजे आण तीळ एक. आणि जेव्हा तीळ आणले असे हातावर ठेवले आणि त्यांच्या समोर तिळातलं तेल काढलं. आणि जेव्हा तिळातलं तेल काढलं त्यावेळेस हे पैलवान मनात म्हणले बस मला कळाली ताकद. आणि मग जेवण वगैरे झालं, सकाळी पारी उठले आणि म्हणले महाराज म्हणले आपल्याला कुस्ती खेळायची. म्हणजे मला नाही कुस्ती खेळायची. मी जर तुमचं कुस्ती खेळलोच तर माझं थालपीठ झाल्याशिवाय. अशीच एकदा ते कुस्ती खेळत असताना वाळवंटात त्यांनी कुस्ती जिंकली. ज्यावेळेस वाळवंटात कुस्ती जिंकली आणि त्यावेळेस त्यांची हत्तीवर मिरवणूक निघाली. हत्तीवर मिरवणूक निघाली आणि त्यावेळेस त्या ठिकाणी गंगागिरी बाबा उपस्थित होते. गंगागिरी बाबांनी बघितलं. गंगागिरी बाबा जरा ऐकले सर्वांनी ना? कोणी ऐकलं असं माणूसच नाही गंगागिरी बाबाचं. आणि ज्यावेळेस ती मिरवणूक चालली असताना गंगागिरी बाबा हसले. हसल्यानंतर जोग महाराज लक्ष त्यांच्याकडे गेलं. म्हणले माणसं हसतात पण शहाणी माणसं उगाच हसत नाही म्हणले, आणि जे उगाच हसतात ती शहाणी नसतात. खाली उतरले, दर्शन घेतलं. म्हणजे का हसले? म्हणजे काय नाही उगाच हसलो. ते उगाच नाही हसले, तुम्ही का हसले? त्यावेळेस त्यांनी सांगितलं अरे तू ही कुस्ती तर जिंकलास, तुझ्या हत्तीवरून मिरवणूक निघाली, तुला आनंद झाला, पण असा एक पैलवान आहे म्हणले, त्या पैलवानाला तू जर हरवलंस तर तू खरा पैलवान गणला जाशील म्हणले. असा कोणता पैलवान म्हणले? म्हणजे काळ रूपी पैलवान. म्हणजे काळ रूपी पैलवान. त्या क्षणी जो मला दर्शन घेतलं, लंगोट फेकून दिला आणि थेट आळंदी गाठली. 1000 वृक्षाखाली गेले, 1000 ज्ञानेश्वरचे पारायण केले, माऊलीचा साक्षात्कार झाला. आणि पुढे एक कार्य करायला झालं. मग ती संस्था वगैरे आता मोठा इतिहास आपण 2 मिनिटं सांगायचं आपल्याला. आणि पुढं त्यांनी मनाने ठरवलं आता मी देह ठेवी तर आळंदीतच देह ठेवी म्हणले. आणि आजारी पडले. पुण्याला फाटक हॉस्पिटलमध्ये फाटक डॉक्टरकडे ऍडमिट केलं. बरोबर. आणि ऍडमिट त्या ठिकाणी केलं. आणि ज्यावेळेस आता अंतिम क्षण जवळ आलाय, दांडेकर मामा बरोबर होते. म्हणले त्याचं नाव सोनू. त्यांनीच म्हणायचं बरं का, ते आपण नाही म्हणायचं. म्हणजे सोनू आपल्याला आळंदीला जायचंय. म्हणजे जाण्यासाठी परिस्थिती नाही. म्हणले नाही आपल्याला जायचं आळंदीला. डॉक्टरला बोलवून डॉक्टरला सांगितलं. डॉक्टर म्हणले परिस्थिती नाजूक आहे, मी सोडू शकत नाही. त्याने सांगितलं तुम्ही नाही सोडलं मी जाणार आहे ना आळंदी, मी ठरवलंय मला आळंदीला जायचं. त्यांच्या पुढे कोण बोलणार आहे? लगेच पुढे टांगा होता, टांगा बोलावला. टांग्यात बसले सोनू मामासाहेब दांडेकर बसले, जोग महाराज बसले आणि टांगा सुरू झाला प्रवास. आणि ज्यावेळेस आळंदीच्या जवळ आला, पुरी आता जो पूल आहे ना इंद्रायणी, दगडी पूल होता, दगडी पूल. आणि ज्यावेळेस त्या टांग्यात खडखड वाजला त्यावेळेस ते म्हणतात अरे सोनू आळंदी आले का? म्हणजे हो आळंदी आले. जिंकलो म्हटलं मी, जिंकलो म्हटलं मी, जिंकलो. आणि ज्यावेळेस आळंदीत प्रवेश केला, माऊलीचं दर्शन घेतलं, इंद्रायणीचं तीर्थ घेतलं, ज्ञानेश्वरी समोर ठेवली आणि देह ठेवलाय. पैसे काया वाचा मने माऊली म्हणतात. ते शरीर जाती अक्षरी देवाची झाली. तसं आपल्याला मरायचंय. तुम्हाला आपला अंतकाळ शेवट करायचा आहे. आबांचा सुद्धा अंतकाळ शेवट झालेला आहे, गोड झालेला आहे, गोड. हो दिवसा परत उत्तरायण चालू आहे, एकादश, फार गोड अंतकाळ झालेला आहे. आणि म्हणून आशांचं स्मरण होत असतं. म्हणून या ठिकाणी झालेली सेवा ज्यांच्या स्मरणार्थ आहे आबांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करू, सद्गुरूंच्या चरणी समर्पित करू, तुम्हा सर्वांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करू.
ही सेवा करत असताना सुंदर अशी साथ दिली. मी तुम्हाला सर्वांच्या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि असं वाटतं मरून तुमच्या पोटात यावं. आणि तरुण वर्ग आहे सगळा, हे विशेष आहे बरं का. मी सुरुवातीलाच बोललोय, पक्वामध्ये सुद्धा तरुण आहे, सुंदर साथ दिली बरं का भाऊ. सुरुवातीला म्हणलं मला सांभाळून घ्या आणि घेतलं बरं का तुम्ही सांभाळून. साऊंड सिस्टीम पण सुंदर आहे, ऐक नाही सुंदर. तुम्ही सगळे मायबाप सर्वांच्या चरणी ठिकाणी सेवा समर्पित करतो. आणि चुकलं असेल तर माझं मला द्या, कारण प्रकृतीचा दोष आहे. योग्य असेल ते सद्गुरूंचा आहे, त्याचा स्वीकार करा आणि आपल्या जन्माचा सार्थक करून घ्या. झालेली सेवा परत त्यांच्या चरणी समर्पित करतो. त्या ठिकाणी थांबतो. विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज की.